संकटी बाबा वैद्यवाणी रक्षावे सर्ववंदना जय देव स्वामी महाराज की नुरवे पुरवे प्रेम नुरवे पुरवे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठसेंदुराची कंठी धडके माळ मुक्ता फळाची चक्र कुंडत्री नयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव कर्जतच्या आसपासच्या सगळ्या गावातले असतात आणि ते सगळे आज बहुतेक सगळे जण कर्जतला या सकाळच्या कार्यक्रमापासूनच तिथे असतात. गोदडबा महाराजांचा त्या ठिकाणी उत्सव सुरू आहे आणि त्याही उत्सवाच्या निमित्तानं आज ती मंडळी सगळी तिकडे आहे.
पण मला असं वाटतं की शंकरबाबा महाराज आणि समर्थ आपलं हा मठ यांचं एक असं अतूट नातं आहे आणि या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं त्यांची आणि आपली या ठिकाणी आज भेट व्हावी ही महाराजांची इच्छा होती आणि त्यांच्या इच्छेला अनुसरून आपण इथे आलेला आहात. शिबिर किंवा हे आपलं काही आरोग्य शिबिर हा एक आपलं एक माध्यम आहे, निमित्त म्हणू आपण त्याला, पण खऱ्या अर्थानं आपण इथे यावं आणि या क्षेत्रावरती येऊन या समर्थांच्या या कार्यामध्ये किंवा इथे येऊन आपण आपली सेवा सादर करावी हा खरं तर महाराजांचाच आपल्याला आशीर्वाद आहे, समर्थांचा आशीर्वाद आहे. नुकताच आपल्या शंकरबाबा मठामध्ये फार सुंदर अशा प्रकारचं सगळं नियोजन मठानं त्या ठिकाणी नंदगवडीला केलं होतं आणि तिथे आल्यानंतर एक वेगळी अनुभूती आपल्याला नेहमी येत असते. तर तोच यावेळी पण आम्हाला खूप आनंद मिळाला. सर्व आपल्या शंकरबाबा मठाचे सगळे विश्वस्त, सगळे पदाधिकारी, सेवक, भक्तगण आणि आपण तिथे सतत सेवेत करत असणारे आपण सर्व महाराजांचे भक्त, खरोखरीच आपण महाराजांच्या कृपेला हे सर्वजण पात्र आहोत. इकडे महाकुंभ चाललेला आहे आणि महाकुंभाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला आपला कुंभ शुद्ध करण्यासाठी महाराजांनी ही फार मोठी संधी अशी या प्रकाराने दिलेली असते. हाच आपल्याला खरं तर आशीर्वाद असतो. आशीर्वादाचे प्रकार खूप वेगवेगळे असतात. आपल्याला त्या आशीर्वादाची अनुभूती किंवा त्या आशीर्वादाचं महत्व आपल्याला माहिती असतं, आपल्याला आतमध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये जाणीवही असते, पण महाराज कोणत्या ना कोणत्या तरी प्रकाराने आपल्याला त्या आशीर्वादाची अनुभूती ही देत असतात. आता मला अतिशय आनंद वाटला. पण या गर्दीमध्ये या आजच्या सगळ्या या व्यस्ततेमध्ये आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल खरंच आपण सर्वांनाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा जरूर आपण असाच कार्यक्रमाचं एक मोठं आयोजन ते करत राहू. या सरकारच्या योजनेतून पर्यटन विकास विभागाकडून आपल्याला काही इथे बांधकामासाठी जे काही सहाय्य मिळालं आहे त्याच्यामध्ये मुख्य भाग आपण हा रुग्णसेवेचा ठेवलेला आहे. आरोग्य शिबिर, रुग्णांची सेवा, प्रबोधन अशा प्रकारचा संकल्प करून आपण हे सगळं कार्य केलेलं असल्यामुळे भविष्यात महाराजांचा, शंकरबाबा महाराजांचा मठ आणि आपलं हे खासगावचं समर्थ मठ, आनंदीनारायण कृपान्यास हा सर्व एकत्र येऊन हा एक चांगला मोठा कार्यक्रम इथे संपन्न पुढेही होत राहील आणि तो होत राहावा अशी समर्थ चरणी आणि शंकरबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊ. आपल्या सगळ्यांनाही समर्थांचा एक थोडासा प्रसाद देतो, आपण त्याचा स्वीकार करावा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. Shri Ram Jai Jai Ram, Shri Ram Jai 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 Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram Jai Ram Jai Jai Ram, Shri Ram Jai Ram Jai Jai Ram, Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram Jai Ram, Shri Ram Jai Ram Jai Ram, Shri Ram
स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु वृषदश्वामरुतः पुरुषणीमातरः शुभय्यावानो विदधेषु जगमयः अग्निजिह्वा मनवसूरचक्षुः विश्वेनो देवा अवसागमन्ये भद्रं भद्रं रामनवमी महोत्सवाच्या अशा सुवर्ण काळामध्ये महाकुंभाच्या महापर्वामध्ये आज समर्थ मठामध्ये आज जगद्गुरु शंकराचार्य महाराजांचं दर्शन हा आपल्या जीवनातला सर्वात मोठा पुण्यपावन दिवस आहे. महाराजांचा व्यस्त अशा प्रकारचा दौरा, त्यांच्या प्रकृतीच्या जशा बघितलं थोड्याशा काही अडचणी, पण त्यातूनही महाराजांनी आपल्याला हा इथे येऊन आशीर्वाद दिलेला आहे. खरं तर प्रकृती इतकी त्यांची एवढ्या मोठ्या प्रवासासाठी साथ देणारी इतकी अशी नाही, पण तरी सुद्धा आपल्या समर्थ मठाला 12 वर्ष पूर्ण झालं आणि या कपपूर्तीच्या निमित्तानं आपण खरं तर या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी महाराजांना निमंत्रित केलं होतं, पण नवरात्राचा कालावधी होता आणि महाराज खूप व्यस्त होते, त्यामुळे त्यांना येणं शक्य झालं नाही. पण त्यावेळी महाराजांचं मला एक विशेष खूप उल्लेखनीय अशा प्रकारचं वर्णन आपल्याला सांगावंसं वाटतं की त्यावेळी ते येऊ शकले नाही. त्यांचा आपण होऊन फोन आला की बुवा मी आता येऊ शकलो नाही, पण मी दासनवमी मध्ये नक्की येणार आहे. हा आपल्याला फार मोठा आशीर्वाद मिळाला आणि महाराजांनी त्यांच्या आशीर्वादातून आपल्याला इथे येण्याचं मान्य केलं आणि महाराज खूप मोठ्या प्रवासातून इथे आलेले आहेत. आपण सर्वांनी त्यांचं दर्शन घ्यावं. दुरून दर्शन घ्यायचं असतं. ज्या पादुका इथे आहेत पादुकांचं दर्शन फक्त आपण घ्यावं, महाराजांना कोणीही स्पर्श करू नये, दुरून दर्शन घ्यावं आणि आपण पुढचा कार्यक्रम नंतर सुरू होईल.
छत्री से उठले श्रीराम बैसले रत्नखचित चौरंगी मुखप्रक्षालनी कस्तुरी चंदन सर्वांगी रत्नखचित तुळशीच्या माळा मुकुट नवरंगी काकडा मधुरवनित शर्करा देऊनी आली चणकाची बाला आली चणकाची बाला काकडा रत्नखचित पात्रात भक्षिला नवनीत शर्करा तांबूल घेऊनी सभे चालल्या डाळी चांबरा त्यावेळी मोर
आरती साई वर्णिली आठरा काकडा मधुरवरित शर्करा घेऊन आली जनकाची बाला आली जनकाची बाला सिंहासनी श्रीराम बैसले सभागण नाट आनंदे जय जयकार गणपती पलटे उली हल्लाट शुभ सलकारिक वसिष्ठ भेटी आले नीलकंठ आंगळा झाला आता मधुरवनित शर्करा घेऊन आली जनकाची बाला आली जनकाची बाला काकडा झाला आता भगवंतारिक उभे राहिले सोडून या चक्राले दान मागती द्यावे सत्वर सगळ्या दासा भक्ती देई निरंतर काकडा झाला आता मुख प्रसारा मधुरवरित शर्करा घेऊन आली जनकाची बाला आली जनकाची बाला काकडा झाला आता जय जय रघुवीर समर्थ ऊपर भीड़ बहुत है जय श्री राम जय श्री राम जाकर जी प्रसाद नहीं छूटना क्या जय श्री राम 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 के बाद कितनी देर जाके थे सब अच्छा इधर से आवाज आ रही थी भजन जागे थे वो जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम पूर्ण भक्त
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम राम 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 सुप्रभात जय श्रीराम ओ गुरुजी आत्मजीवाचे 16 यशोद मालूम है ना ये तुमचे फर्स्ट क्लास है मैं आज बैठी नहीं ना जय श्रीराम पुस्तकं पुन्हा जागेवर ठेवावी राम का करायचं गोमे म्हणजे फिक्सर ते नाही मुलतानी माती मुलतानी माती आणि गोमे त्याशिवाय ते झालं त्यामुळेला फोटो सगळं मूर्तिकार त्याच्याकडे मी कोणाला देत नाही गोम्यांनी कोण अहिल्याचा जन्म झाला कथेमध्ये त्याच वेळेला बरोबर इथे फुलं उधळताना इथं जन्म झाला आपली आहे विचार एक गोठा पण मुक्त गोठा बाहेरचा प्रदीप्तमासा संगतेन नीराजनन्दे जगदीश कुर्यात्
श्री सद्गुरुवे नमः। कर्पूराराधिकेराजनीवं समर्पयामि। जलेन शीतलीकरणं पुष्पेण देवतावन्दनम्। जनार्दनो देवस्त्रेतायां प्रबन्धनः स्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः दत्तात्रेयाय संगाय सपरिवाराय नमः। प्रार्थनापूर्वकं नमस्कारं समर्पयामि। वरदमूर्ति श्रीमन्महागणाधिपतये नमः। नमस्तु। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय 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 रामचंद्र भगवान की जय। आर्य सनातन की जय। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम।
समर्थांच्याच पादुका आहेत, प्रासादिक पादुका आहेत आणि त्या दर्शनासाठी किंवा बाहेर आपण भक्तगणांच्या घरी त्या निवडत असतो. या श्रीधर स्वामी महाराजांच्या या पादुका आहेत आणि या पादुकांचं विशेष असं आहे की या पादुका स्वामींनी वापरलेल्या आहेत. श्रीधर स्वामी महाराज जेव्हा हिमालयामध्ये त्यांची भ्रमंती सुरू होती तेव्हा त्यांनी त्या पादुका इथे त्यांनी वापरलेल्या पादुका आहेत. आणि इथे ज्या पादुका आहेत या मध्यंतरी मी चित्रकूटला गेलो होतो आणि चित्रकूटला जिथे राम आणि लंकेची भेट झालेली आहे त्या स्थळावरती थोडंसं ध्यानाला बसलो होतो आणि काय माहीत नाही तिथल्या मुख्य पुजाऱ्यांना प्रेरणा झाली आणि त्यांनी त्या पादुका मला तिथे चित्रकूटवरती प्रसाद रूपानं दिल्या. त्या पादुका आता नुकत्याच इथे आलेल्या आहेत. हे रामपंचायतन पण 100 वर्षापूर्वीचं आहे. रामपंचायतनाची समर्थांच्या ह्याच्याबरोबर पूजा इथे होत असते. या इकडे ज्या पादुका आहेत या खाली ठेवलेल्या पादुका ज्या आहेत त्या योगीराज कल्याण स्वामींच्या पादुका आहेत. कल्याण स्वामींचं स्थान इथे आहे. तर कल्याण स्वामींच्या त्या पादुका दर उत्सवामध्ये फक्त इथे येतात. उत्सव झाला की त्या पादुका परत पुण्याला त्यांच्या भक्त आहेत त्यांच्याकडे जात असतात. आणि वरती ज्या पादुका आहेत या पादुका मात्र समर्थांच्या मूळ पादुका आहेत. अशा की त्याला ऐतिहासिक अशा प्रकारचा संदर्भ मिळाला आहे. म्हणजे आज जो प्रोग्राम झालेला सर्टिफिकेशन दिलेलं त्या या पादुकांचं या पादुका आहेत. त्या पादुकांच्या वरती कवचात त्या आहेत. आतमध्ये मूळ पादुका त्याच्या आतमध्ये आहेत आणि त्या मात्र त्याला हस्तिदंत आहेत, त्याच्या खाली नाल आहे. त्या पादुकांचं परीक्षण निरीक्षण ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न झालं. त्या या समर्थांच्या म्हणजे शिवकालीन असणाऱ्या पादुका त्या इथे आहेत. आणि छबिण्यासाठी ही मूर्ती खाली ठेवलेली आहे. ती त्याच्याबद्दल जरा सांगा ना. हा, छबिण्यामध्ये काही प्रतिकात्मक मूर्ती असावी म्हणून ही समर्थांची मूर्ती जी आहे ती पण 12 वर्षापूर्वी आम्ही करून घेतली. अखंड त्या मूर्तीलाही एक तर पूर्ण झालं आणि ती पालखी सोहळ्यामध्ये ती मूर्ती सगळीकडे आपण घेऊन जात असतो. आणि जर हे लिहिलंय ना पाठीमागे याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. हां, हे लिहिलं जे आहे ते समर्थांचा जो सज्जनगड आहे त्या सज्जनगडाचा अनंत कवींनी फार सुंदर उल्लेख केला आहे. अनंत कवी त्यांच्या काव्यामध्ये असं लिहितात की सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी आणि येथे जागृत रामदास विलसे जो या जनावद्धरी. अनंत कवीने त्या डोंगराचं परिसराचं जे वर्णन केलेलं आहे त्या परिसराला अनुसरून ही समर्थांची मूर्तीसुद्धा अत्यंत तेजस्वी आहे, जागृत आहे. म्हणून आम्ही तो त्याच अनंत कवींच्या श्लोकातलं हे वचन घेतलंय, येथे जागृत रामदास विलसे जो या जनावद्धरी. बुवा, कातगावला आपण आता आलो आहोत. इकडे दासनवमीचा उत्सव आजपासून सुरुवात झाली आहे त्याच्याबद्दल दासनवमीच्या उत्सवाबद्दल थोडी माहिती सांगा. हे खातगाव कुठे आहे, आणखी इकडे उत्सवामध्ये काय काय होत आहे आणि सगळ्या ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती. राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांचा हा 343वा दासनवमी महोत्सव आहे. समर्थ हयात असताना रामनवमी उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात संपन्न व्हायचा. समर्थांनी असं म्हटलंय की रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी असं म्हणणाऱ्या समर्थांनी 1100 मठ स्थापन केले. त्या मठामध्ये वेगवेगळे उत्सव उपक्रम सर्व समर्थांनी सुरू केले आणि समर्थांच्या पश्चात म्हणजे समर्थांच्या निर्याणानंतर हा दासनवमी महोत्सव सगळीकडे सुरू झाला. या दासनवमी महोत्सवाचं वैशिष्ट्य असं की समर्थांचं असं सांगणं असायचं की वर्षातून एकदा आपल्या मूळ स्थानावरती सद्गुरूंच्या स्थानावरती जावं, पण देवाचे उत्सव देवाचे काही आपण जे काही उपक्रम करतो काही कार्यक्रम करतो ते आपापल्या मठामध्ये प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ते राबवावेत. अशाच प्रकारचा आपला हा नगर जिल्ह्यातला म्हणजे आता अहिल्यानगर असं याचं नामकरण झालं आहे. त्या अहिल्यानगरमधल्या जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात हा खातगाव या गावी हा समर्थ रामदास स्वामींचा मठ आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की या मठाच्या पंचक्रोशीमध्ये समर्थांची भ्रमंती झालेली आहे. समर्थ स्थापित मारुती इथून कर्जतच्या जवळ आहे
त्याला चांद्याचा मारुती म्हणतात. समर्थांचे पट्टशिष्य योगीराज कल्याण स्वामी यांची समाधी इथून तासाभराच्या अंतरावरती आहे. आणि समर्थांचा एक मूळ मठ इथून 15 किलोमीटर अंतरावरती कर्जत या ठिकाणी आहे. म्हणजे एकूणच काय तर या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये समर्थांची भ्रमंती झालेली आहे. त्यामुळे एक मठाला विशेष महत्त्व त्या दृष्टीनं प्राप्त होतं आणि आध्यात्मिक सामाजिक अशा प्रकारचं उपक्रम या मठामध्ये आपण राबवण्याचा एक प्रयत्न करत असतो. या आनंदी नारायण कृपा न्यास या मी इथे न्यास स्थापन केला, ट्रस्ट स्थापन केला, रजिस्टर्ड ट्रस्ट आहे. आणि या ट्रस्टच्या अंतर्गत हे सगळे उपक्रम इथे राबवले जातात. समर्थ मठाच्या अंतर्गत या मठाला 12 वर्ष पूर्ण झाली आणि हा तपपूर्तीचा कार्यक्रम हा मठामध्ये यावर्षी संपन्न होतोय. आम्ही परमपूजनीय श्रद्धेय करवीर पीठाचे शंकराचार्य महाराज त्यांना आपण या ठिकाणी येथे येण्याची प्रार्थना केली होती आणि त्यानुसार काल इथे जगद्गुरू शंकराचार्य महाराज करवीर पीठ इथे आले होते. त्यांनी आशीर्वाद दिले. त्यांचं आज आशीर्वाचन झालं. मठामध्ये सांप्रदायिक पद्धतीनं इथे दासनवमीचा उत्सव संपन्न होतो. काकड आरती होते. समर्थांच्या इथे शिवकालीन पादुका आहेत, त्याचा ऐतिहासिक संदर्भ आपल्याला मिळालेला आहे. त्या पादुका इथे आहेत. माझे सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज यांच्या मूळ पादुका इथे आहेत. अशा संपूर्ण अधिष्ठान लाभलेल्या अशा काही इथे पवित्र अशा काही इथे आपल्याला पादुका इथे दर्शनासाठी इथे उपलब्ध असतात. मठामध्ये हा दासनवमी महोत्सव सुरू झाला, त्याला 12 वर्ष पूर्ण झाली. मठामध्ये काही आध्यात्मिक सामाजिक उपक्रम इथे नियमित राबवले जातात. त्याचा एक भाग म्हणून हा संपूर्ण परिसर हा ग्रामीण आहे. इथे कुठल्या फारशा सुविधा नाही आहेत. एसटीची सुविधा नाही, दवाखाना नाही, हॉस्पिटल नाही. म्हणून आपल्या मठानं इथे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आरोग्य शिबिर सुरू केलं की जेणेकरून रुग्णांना इथे त्याचा काही उपयोग व्हावा, त्यांना लाभ व्हावा, त्यांना इथे काहीतरी सेवा त्यांना इथे आपल्याला देता यावी. ज्या वर्षी आम्ही इथे हा आरोग्य शिबिराचा उपक्रम सुरू केला त्या वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी या गावामध्ये 27 कुपोषित मुलं होती आणि ही कुपोषित मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. म्हणून आपण जास्ती प्रयत्न केला की या मठाच्या माध्यमातून ही आपल्या गावामध्ये जी 27 कुपोषित मुलं होती ती मला सांगायला मोठा आनंद वाटतो की आपल्या न्यासाच्या अंतर्गत किंवा मठाच्या माध्यमातून ही सगळी मुलं ही 27च्या 27 मुलं कुपोषणमुक्त झाली. म्हणजे थोडक्यात काहीतरी हे गाव हे आपल्या न्यासाच्या माध्यमातून मठाच्या माध्यमातून कुपोषणमुक्त झालं. आणि मग त्यावेळी आम्ही हा उपक्रम असाच पुढे सातत्यानं सुरू ठेवला. आज तागायत 12 वर्ष पूर्ण झाली. हा मेडिकलचा कॅम्प म्हणजे आरोग्य शिबिर दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी इथे मोफत शिबिर असतं. आजूबाजूच्या पंचक्रोशीतले सगळे रुग्ण याचा उपयोग करून घेतात. माझे सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराजांची अशी आज्ञा असायची किंवा त्यांची अशी इच्छा असायची की मठ म्हटलं, आश्रम म्हटलं की तिथे एक गोशाळा असली पाहिजे देशी गायींची, वेदपाठशाळा असली पाहिजे, जिथे अन्नदान झालं पाहिजे मोफत आणि सगळ्या भक्तांना इथे विनामूल्य मोफत सगळ्या सुविधा देता आल्या पाहिजेत असा श्रीधर स्वामी महाराजांचं नेहमी सांगणं असायचं. त्यांच्या आज्ञेनुसार त्यांच्या कृपेनं समर्थ कृपेनं इथे देशी गायींची गोशाळा तर आपण केलेली आहे. 15 ते 20 गायी इथे आहेत, देशी खिलार गायी आहेत. आणि इथे आता फक्त स्वामींच्या संकल्पनेतल्या वेदपाठशाळेचा संकल्प मात्र आता लवकरात लवकर पूर्णत्वाला जावा त्यासाठी आमचा न्यास समर्थ भक्त हे निश्चितपणे प्रयत्नशील आहेत. आणि मग इथे वेगवेगळ्या प्रकारचे भक्त निवासाचं बांधकाम झालेलं आहे. इथे लोकांची सुविधा आपण जेवढी शक्य होईल तेवढी करत असतो. अन्नदान होत असतं. दासनवमी, गुरुपौर्णिमा आणि हनुमान जयंती हे मोठे उत्सव इकडे संपन्न होतात. विशेषतः इकडे मराठवाडा, विदर्भ, अगदी भाग्यनगरपासून म्हणजे हैदराबादपासून इथे भक्तांचं येणं होतं. असे संपूर्ण या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतातून इथे भक्तगण येत असतात आणि इथे आपली सेवा ते देत असतात. दासनवमी उत्सवामध्ये कीर्तनं, प्रवचनं, भजन, निरूपण, चक्री पारायण असे काही प्रबोधनात्मक जी समर्थांची संकल्पना होती. म्हणजे मठ म्हटलं की उत्सव झाला पाहिजे
आणि उत्सव हा फक्त पालखी सोहळा किंवा भजन कीर्तन एवढ्यापुरताच मर्यादित राहू नये किंवा तेवढ्यापुरता मर्यादित असू नये. त्याचं एक ते अंग असावं, त्याचं एक ते माध्यम असावं, भक्तीचं माध्यम म्हणून. पण या उत्सवाच्या आणि या सगळ्या याच्या माध्यमातून समाज संघटन साधलं जावं, समाज एकत्र यावा, तळागाळातला समाज एकत्र आला पाहिजे. त्यामुळे समर्थ संप्रदाय, रामदासी संप्रदाय किंवा समर्थांची एकूणच शिकवण अशी आहे की जात पात संप्रदाय पंथ भेद याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र यावं, एकत्र उपक्रमामध्ये सहभागी व्हावं असा आमचा प्रयत्न असतो. आणि यावर्षीचा हा 12 वर्षाचा तपपूर्तीचा सोहळा दासनवमीचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होतोय. त्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. पर्यटन विभागाने काही बांधकामासाठी आम्हाला निधी दिला आहे, त्याचंही बांधकाम इथे सुरू आहे. परमपूजनीय शंकराचार्य महाराजांच्या हस्ते आज इथे राम मंदिराच्या भूमिपूजनाचाही इथे शुभारंभ झाला. गोशाळेचाही आता लवकरच नवीन पुनर्बांधणी या ठिकाणी सुरू होईल. असे सगळे उपक्रम समर्थ भक्तांच्या, सेवकांच्या आणि संप्रदायातल्या या भक्तगणांच्या सहकार्यावरती, समर्थ भक्तांच्या सहकार्यावरती हे सगळे उपक्रम चालवले जातात. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.